जय श्रीराम मित्रांनो, तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आता आपण पदर वगैरे आवरून घेऊ. इथं आपल्याला खाली करायचं आहे. 5-1 इंच खाली टाकून घ्यायची, काढून घ्यायची माती आणि मोटर वगैरे काढून घेऊ. तर हे आवरले गेल्यावर भेटू तुम्हाला. सर्व इथं वगैरे पडलेलं आहे, सर्व उचलून घेऊ. बाकीचे तिकडे ठेवलं पत्र वगैरे. तर मित्रांनो, आज जी आपली शेवटची म्हणजे एकच फ्रेम बनायची, बाकी तुम्ही बघू शकता एकच फ्रेम चिटकवायची बाकी. एक काळजी होती, ती 2-3 घंटे लाईट झाली नव्हती, 2-4 घंटे. आणि आता ही शेवटची फ्रेमची दोन कापले गेले, एक आता एक कापायचे बाकी अजून. आणि इथं आपली मोटर वगैरे ठेवली, ती लाकडं वगैरे ठेवली, ते उचलून घेतलं आपण इथून. आणि इथं सर्व मोकळं करून दिलं. ही काही लागणार नाही आहे, मी मागे सांगितलं होतं की लागेल असं, पण ही काही लागणार नाही. याच्यामध्ये आपलं जे काम होऊन जाणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. इथं हे तुकडे वगैरे पडलेले आहेत ना, हे लावून छान करून देऊ आपण त्याला जॉईन. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो, इकडचं कोण सारखं आहे त्याला तिरकट, आणि इकडचं जे तिरकट चालतात तेव्हा आपला जो व्यवस्थित कापला जातं नाही. तर हे काय राहतं कसं की हे उभं कापलं जातं, इकडच्या साईडला कापलं जातं, मग ते तेवढं वाया जातं. आपल्याला पण असं लक्ष ठेवावं लागतं. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा. हा गुन्हा लावून पण आपण सर्व काम करतो. आज मेन आहे चौकट बनवायला. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो, तुम्ही म्हणजे नळी गावा लावलेली, तर ती लेवलसाठी पाण्याचे सामान लेवल ही जी आपली फ्रेम आहे ती कानी तिरपी नको व्हायला, त्यामुळे आपण ती लेवल लावतोय. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. म्हणजे कसं आहे, आपलं जे गेट आहे तो तिरपा तारपा नको दिसायला, तर त्यामुळे आपण ही ट्यूब लेवल लावतोय. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर आपलं ही तिकडच्या साईडला बिल्डिंग मारली गेलेली आहे आणि टोप लेवल लावून सर्व व्यवस्थित केलेली आहे. तुम्ही इकडे पाहू शकता. म्हणजे इथं एकच वीट लागते. आपली जी जागा आहे ना ती लेवल नाही आहे, त्यामुळे आपल्याला इथं तुकडे लावावं लागत आहे. पाहू शकता तुम्ही इथं. आणि त्यानंतर इथं पाहू शकता ही जी फ्रेम ही थोडीशी अशी तिरपी दिसते, आणि इकडची ती एकदम सरळ तुकडे लावलेली हिला. आणि या ज्या दोन आहेत याला लावलेली नव्हती, त्यामुळे ही जी आहे हिला आपण लावून घेतली दोन. या दोघी सरळ येतील आणि या दोघी सरळ येतील, आणि या थोड्याशा वाकड्या आहेत, त्यामुळे आपण या दोघींना टोपल्यावर लावून घेतली. आता आपण जातो मशीनवरती कॉलमचे गड्डे खोदायचे. आपण मागे ते जागा साफ केली तिथं. तर चला मग. तर मित्रांनो, आता मशीनवरती पोहोचलो. ते लाईट पण चालली गेली होती, आणि ते म्हणे आपल्याला मशीन पण लागणार आहे म्हणे खड्डे खोदायला. तर आता बघू खड्डे खोदायला जातोय. तुम्ही पाहू शकता. काल जिथं आपण मशीन लावलं होतं तिथंच लावलेलं, म्हणजे परवा काल काय माहिती, मला बी इतकं आठवण नाही आहे. तर आता मशीन आपण जाऊ कॉलमचे खड्डे खोदायला. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. तर आपलं मशीन जे मित्रांनो इथं पोहोचलेलं आहे, इथं साईडवरती. आणि इथं जे कॉलमचे खड्डे ते हाकता. आता इथं खडी वगैरे पडली होती ती काढता. आता इथं खड्डे वगैरे हाकतील ते. आता करू आपण चालू मशीन. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. त्यानंतर केली आपण कॉलमचे खड्डे खोदायला सुरुवात, बालाजी महाराजांचं नाव घेऊन. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा.
तर मित्रांनो आपला जो गेट इथं बनवून रेडी झालेला तुम्ही इकडे पाहू शकता. 1 2 3 4 4 पालक बनवले आहेत आपण. आपलं मशीन जे ते इथंच लावून दिलं आपण घराजवळ. कॉलमचे गड्डे झाले होते पूर्ण खोदून. तर आता आपल्याला इथं आहे ना इकडे पाखुंडातून तर इथं होल मारून इथं पट्टी टाकायची, अशी टाकावं लागेल तिला. तर म्हणजे जेणेकरून म्हणजे असं लागेल तेव्हा असं मागे पुढं होणार नाही. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. हा पट्टा आहे.